जा ते दोन्ही बॉल घेऊन जा तिथं जा ना तिकडे जा ना तू घेऊन आणि बॉल घेऊन ये. एक्सेल संघ जरा फास्ट घ्या, खूप उशीर झालाय. योग्य दादा वाघ यांचं आगमन झालेलं आहे. जय कोणाचा क्रिकेट संघ यांच्याकडून तुमचे खूप खूप अभिनंदन. स्वागत आहे स्वागत. हॅलो हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिक यूट्यूब प्रेक्षक मायबाप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. एक सलाना बंजारपाडा पहिलाच बॉल, तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मैदानात दाखल झालेले आहे ना एक्सेल क्रिकेट संघाची ती म्हणजे कौशल्यन बंटी. खऱ्या अर्थाने कौशलनं पहिला चेंडू सौरभचा आपण पाहिला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 6 धाब्याने संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. खोटा बोला पण मजबूत बोला, बेमटेच्या देठापासून बोला. एक हात बाहेर आले तर कचकन आयडियस लावून आतमध्ये लोटा. खोटी अपील, जोरदार अपील. अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता. अगदी आपण दोन ऑफिशियल पंच अगदी आपल्याला पाहायला मिळेल. राजेशजी भोईर सर आणि मंदार सर ज्याच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेत. समोर यावेळेस हो चेंडू थांबणार नाही. लाईट सुद्धा मळता माकू काकू माकू आकू 4. पहिला बॉल षटकार आला, त्याच्यानंतर डॉट आला, त्याच्यानंतर चौकार आलेला आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी आणि तालुक्या बाहेर 7-12 आलेला हा खराब चेंडू. वासाड्या बॉल म्हणजे वाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. वंजारपाडा हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. अर्थात चेंज द गेम वंजारपाडा. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल पियुष बाबरे सर, ज्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. कोसऱ्या बॉल होता, चेपून मारला, फिल्डर वाकून आला. यास मन मे यास याच्या अंगात हेडर शिरली काय सकाळी पहा.
हेडर बिडून शिरून द्यावं नका, नाही लिंबा बिंबा आणायला लागतील, उतारा करायचं वांदं होतील. हरकत नाहीये. इथे एक सिंगल आले, खालच्या आळीचा गडी वरच्या आळीला आला आणि बरेच वर्षांना खालच्या आळीचा गडी आता वरच्या आळीला गेला, वरच्या आळीचा खालच्या आळीला आला. गोलंदाज तयार आणि इथे टाकलेला हा चेंडू डॉट आहे. निर्धाव चेंडू, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. जे कोलंबा माता क्रिकेट संघ शिलू आयोजित खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा थरार जो मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय मित्रांनो. हो, इथे हलक्या हाताने दाबून मारलाय फिल्डर, तोटका सारखा धावला. यास पचल आवडाच खावा, ना पचत ना खावा, जुलाब ऍसिडिटी, सगळ्याचा एकच कारण तो म्हणजे व्हायरस. त्याच्यानंतर पहा लागलेला भयानक आजार. कॅमेरावाल्यांना पहा 1.5 बाय 1.5चा बेडरूम दिलेला आहे. आतल्यात टेन्शन नाही, फक्त दरवाजानं हवा घ्या, आतल्यात गुदमारलं तरी हरकत नाही. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन ढेकर देऊन पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र डाराडूर पंढरपूर संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 धाबा, 13 मेरा 7 रहेगा, नाहीतर चॅटिंग वाला बर्बाद रहेगा. धावसंख्या धावफलकावरती 13. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आलेले आहेत. 5 ओव्हरचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चला जास्तचा वेळ घेऊ नका. तसं आज 11:30 वाजत आलं, बराच उशीर झाला. फक्त उशीर करू नका. मैदानाच्या आतमध्ये पहा ही स्पर्धा ज्या पद्धतीनं सुरू आहे. केटीसी लाईव्ह ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचवली जाते. शून्यामधून विश्व निर्माण केलं आणि आज आपल्या कर्तृत्वावरती उभी राहिलेली आहे आणि आज आपल्या मेहनतीच्या जोरावरती आपल्या कामाचा शिक्का उमटवत असताना पहा प्रेक्षकांची पसंती या चॅनलला मिळते. मित्रांनो, या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनल लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शेजारी असलेला बेल आयकॉनचा घंटा, तो घंटा मात्र दाबायला विसरू नका, जेणेकरून घंटी पडणार नाही आणि येणारी स्पर्धा तिचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुडगुडीत गोलंदाज संकेत. चल कुण का चल नाहीत पंचा. पहिलाच बॉल सांगा देवाला, ट्राय बॉल. जुने काळात जो परत बॅटीला बॉल लागत नाही तो परत सांगणार ह्यो ट्राय बॉल. अगदी आपण पाहतोय हा खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चुकीचा चेंडू आलेला आहे. जसा चुकीचा बॉल आला तसा पियुष बहा वरच्या आळ्यानं खालच्या आळ्याला गेला. त्याच्या कानात काहीतरी ओम भटसा हरकत नाही, कानमंत्र दिलेला आहे. षटकातील ओहो, यावेळेस धरपडला खडपडला, नाही इला झाला. बेडूकचा बॅ फिल्डिंग. जसा काय कुस्त्या खेळायला लागलेला, कुस्त्या पंच याच्या अंगल चुकून रविला. पियुष सर असे डाय मारताना नीट डाय मारा, काही नाही दुसरा कुंभाड जायचा. अजून आपण बिनजोडचे मान करूयात, अजून आपल्याला जोड व्हायचा आहे. यावेळेस हो लॉंग अंडीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हवा तसा फटका पाहायला मिळाला नाहीये, परंतु एक धाव तर आलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 15. वाकट्या डोंबेली सकाळी आणली 1.5 किलो 15. धावसंख्या धावफलकावरती 15. डीजे वाला असा लागतो एकदम गोल गरगरीत, नो टेन्शन, नो टंटा नो घंटा, डांगरासारखी साईज परफेक्ट, काम एक नंबर, जबरदस्त. यावेळेस हो खोदून काढलेला, यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र यावेळेस निघून चाललेला आहे. चोळीत मळीत उडदाची डाळ, भेंड्याची भाजी, चिकुट चिकुट तू चल मोर मालूम घे, ठिसक्यान 4. अजून 2-3 ये ना. गड्या पाहून बॅट चालायली आहे बघ, कसं हत्यार पाहिजे. एक रट्टा मारला, 2 रट्टा मारला, लगेच धार खडली. लगेच काय सांगतात लोहार मामा करून लगेच पाजून आणली बॅट, लगेच करकरीत धार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र पहा खायला दिला चिकन, घशात गुतला मटन. चिकन तर चिकन नाही तर वॉक वॉकन, तिथे डट. निर्धाव चेंडू.
त्यावेळेस हो संधी आहे विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू जरूर, पण कुठल्या प्रकारची धाव नाही. डॉट बॉल आलेला आहे, म्हणजे आता कुठेतरी धावफलकाला ब्रेक लावलेला आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ जो बाकी आहे. या बा फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. सकाळ सकाळ गरमागरम भुशाड्या. पहा धावसंख्या धावफलकावरती एका धाव्याच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 20 गवसू नका 20, तिथे धावसंख्या 20. मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक सकाराम, दुसरं षटक तुकाराम, तिसरा कुमार. बर, कुमार आलेला आहे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 कुमारच्या हातामध्ये जबाबदारी दिलेली आहे. आणि स्ट्राईक एंड वरती आहे तो श्री आहे का? हे वजर बाबा हात सटकायचा. गिरीश का काय भरून आणलाय? जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कुमारच्या खांद्यावरती इथे जबाबदारी दिलेली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 साठी कुमारला इन्व्हाइट आमंत्रित केलेलं आहे. आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज कौशल तयार आहे. कौशल तयार आहे, कुमार तयार गोलंदाजीसाठी. कौशलचा हा फटका क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेला आहे. एक सिंगल आलेली आहे. सकाळ सकाळ असा वाटलेला आहे निहारी कमी झाले का काय झालं. बॅट्समन रट्टा मारितो पण कचपट होतो, ना इलाज होता. हात मी नाही दांडू तो खो खो करेगा पांडू. तिथे जरूर एक आलेले आहे. एका धाब्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धाबा धावफलकावरती आहे. 21 धाबा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू जो आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळेस हो फटका जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचलाय. आणि यस 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 पंचांचा निर्णय मात्र जरूर आलेला आहे की फलंदाज इथे बाद आहे. दुसऱ्या धाबेसाठी विकेट गमवावी लागलेली आहे. संगम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं. त्याच वेगाने तोटकासारखा थ्रो आला, नाही इलाज झाला. मुंगीसारखा डायरेक्ट फलंदाज बाद झाला. करू नका भोंगळा, चावेल मुंगळा मग लागेल इंगळा. चला चला स्पीड अप ठेवा. जास्त वेळ खर्च करू नका कारण आज भरपूर उशिरानं शेड्यूलला सुरुवात होत आहे. स्ट्राईक एंडवरती संगम पहा यांच्या 2.5 वर्षांची जी ऑफर होती 2.5 वर्षात लगेच बदली केली. इकडचा तिकडे गेला, तिकडचा इकडे आला, खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला गेला. वजा बॅटीचा दांडा आला तो वाटतो. बॉलर लागला परत डांगराय टापरायला लागला असता रे पण बॉल खोसून गेला, ठोसून गेला. हरकत नाहीये. चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टाट बॉल आलेला आहे. पहिला चेंडू एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. तिसऱ्या बॉलवरती तिथे मात्र डॉट चेंडू आपल्याला कुमारचा पाहायला मिळाला आहे. ओहो इथे एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. जसा फटका खेळल्याबरोबर पहा पियुष सरांचा आवाज आला बॉल पकड. बरोबर आहे, त्याला सांगून ठेवा बॉल पकड. चुकून जर पंचांना पकडला तर प्रॉब्लेम व्हायचा. आणि इथे एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या आता 23 धाबा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 23 धाबा
2 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील या ओव्हरमधील. गोलंदाज तयार. यावेळेस समोर आहे फटका क्षेत्ररक्षक. पांड्या धोंड्या सख्या आला पण तिघाच्या टोपच्या उलट्या झाल्या. कांज्यात पाणी पाण्यात वरान. तिथे जरूर कॉलिंग झालं नाही आणि त्याच्यामुळे एक सिंगल आलेली आहे. आता सिंगलच्या मदतीनं 24 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 24 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला अगदी आपण पाहतोय अजूनही या डावातील जर विचार केला तर मला वाटतं 13 चेंडूचा खेळ जो बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. गोलंदाज तयार आहे. समोर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न डीपमधून क्षेत्ररक्षक वाकून आलेला आहे. भाज याचे ढेंगा फाटीतून बॉल गेला. भाऊ अशी फिल्डिंग करायला तुला सांगू का या कौशात. सीखो ॲप सीखो. सीखो ॲप का इस्तेमाल करो नीट फिल्डिंग करो. आणि अशा पद्धतीने इथे चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या आता चौकाराच्या मदतीनं 28 धावा बॅटिंग करत असताना एक्सेल क्रिकेट संघाच्या धावफलकावरती आहेत. संकेत आलेला आहे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 हाताळण्यासाठी. ओहो यावेळेस सोहो फटका सजवलेला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलेला आहे. एकच सिंगल आलेली आहे. एका सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं आपण हा क्रिकेटचा थरार एन्जॉय करताय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 हा भव्य दिव्य खऱ्या अर्थानं क्रिकेटचा सोहळा मला वाटतं याच सीझनमध्ये हे मैदान तयार झालेलं आहे वाटतं. ओहो काय सांगायचं आहे तुमच्याच मनासारखा झाला तो बॅट्समन काय भोशाडा काय येईल. जसा चेंडू टाकला जातो तसा विकेट किपरच्या मुखातून आवाज निघतोय होतो रे परंतु काय करणार तो म्हणतो ठोको रे. आणि एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 30 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओहो समोर फटका आहे लॉंग ऑफ डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे बॉल. ओहो कले तिथे धावाची संधी असेल आणि इथे मात्र ओहो नो हॉलिंग नो डुलिंग बॅटमन जागी पॉम पॉम करिंग फलंदाज होतो धाबाद विकेट.
खास करून पहा, चॅटिंगवाल्यासाठी ही सकाळची गोळी होती जेवणाच्या आधीची. इंस्टावाला नाही, तुझा गाववाला बॉयफ्रेंड आहे, पण गाववाला आहे काय 7-7 8-8 अकाउंट वापरतो. येस, यावेळेस हो गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शिडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेस हो फटका इथे हवेत आहे. शतरक्षे बॉल खाली, बेकार भेंबारा कॅच. काय सांगायचं आहे, आणला कांबारा, केला भेंबारा, तिथे फलंदाज बाद, विकेट. हा सातत्यानं गोलंदाजाने दबदबा निर्माण केलेला आहे. नावामध्येच आहे त्यांच्या चेंज द गेम, वंजारपाडा. चला करण मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्ट्राईक एंड वरती. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील, ही जाहिरात होती. व्हाईट बॉल आलेला आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलेला आहे. पुढचा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे आणि इथे टाकलेला हा चेंडू डॉट. अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4चा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हरमध्ये धाबा धावफलकावरती आहेत 32 धाबा. पहा, अगदी दोन्ही टीम आपल्याला विनंती केली जाते की अगोदरच सामना उशिरानं सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे आयोजन कमिटीला सहकार्य करणं फार अपेक्षित आहे. आयोजकांच्या माध्यमातून फक्त एकच विनंती केली जाते की तुमचं सहकार्य आयोजकांना असलं तर नेक्स्ट टाईम ज्यावेळेस स्पर्धा भरेल त्यावेळेस अजून काहीतरी वेगळं केलं जाईल. फक्त तुमचं सहकार्य, जेणेकरून आयोजकांना एक वेगळी नवीन ऊर्जा प्राप्त होईल. यावेळेस आलेला आहे गोलंदाज करण, गोलंदाजीसाठी तयार होईल. वंजारपाडचा 12वा खेळाडू बिझी आहे. इसे कहते लव यू 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 यू. पहा, 12वा खेळाडू पण असा होता, असा असावा. तिकडे मॅचीत काय पण होऊ दे, आपला लक्ष कुठला पक्ष आहे पहा. अगदी चला, मैदानात तयार आहे गोलंदाज. फटका उंच आकाशामध्ये, शतरक्षक बॉल खाली धावतोय. झेल होणार का? आणि ते ओहो बेकार, बोत्रा फाटला. देखताय जिलेबियावर मागताय भज्या, पाचला एक 10-3 चकोबार चकोबार चकोबार. झेल ड्रॉप. नाही इलाज झाला, काय झालं, नशीब गांडू, त्याला काय करी पांडू. धावला पण ज्याला कार्यक्रम बिनासला. जरूर अगदा आपण पाहिला इथे 2 धाबा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आता 34 धाबा ज्या धावफलकावरती आहे. 34 धाबा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. हा एकच नंबर. यो फुटबॉल खेळ आणलाय का? बरोबर जमला काम, जमला आपल्याला, पटलं. किरीश का सुनेगा सुनेगा असं वाटत. पहा, यावेळेस पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे 2 धाबा खर्च झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 36 धाबा ज्या धावफलकावरती आपण पाहिलेले आहे. पुढील चेंडू. ओहो, याही वेळेस फटका खेळून काढलेला आहे. डीपमधून शतरक्षक आलेला आहे. आणि आता मात्र जास्त काही धावा मिळू शकत नाहीये. एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या 37 धाबा धावफलकावरती आहे. 37 धाबा या धावफलकावरती जोडलेल्या आहेत सध्याच्या स्थितीला. गोलंदाज पुन्हा एकदा करण आहे. षटकातील 4था चेंडू. यावेळेस हो डीपमधून शतरक्षक बॉल पर्यंत जाग्यावरती पोच झालेला आहे चेंडू आणि तिथे एकच धाव. अरे बाबा, वर खपत आले, काय दांदा डाव खपत आला, अजून काय दुमसा दुमशी चालना.
पहा एक्सेल वाल्या तुमच्या गाड्या काय सांगा गंजल्या का काय रट्टच मारता नाही कुपोषित रट्टा मारता. अजून एक 2 चेंडू. काय झालं मच बेमटे दे टाकून ताकद लागत पण काय उपयोग नाही होत. बाज एकच नंबर पाहुणं बरं आहे. पहा सुमडेत कोंबडी झाली तिकडे ना इला झाला तिकडे अगदी धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल मला वाटतं 39 धाबा. आणि या डाबातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ जो बाकी असेल शेवटच्या चेंडूचा खेळ जो बाकी आहे नेक्स्ट मॅचसाठी विनंती असेल मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात ममदापूर दोन्ही टीमला विनंती आहे जर आपण मिड इनिंगमध्ये उपस्थित राहू शकले नाही आणि दुसऱ्या डावाला जर सुरुवात झाली तर कदाचित आयोजन कमिटीच्या वतीनं स्पर्धेची जी पॅनल्टी म्हणून तुम्हाला जी दिली जाईल तिला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे याची मात्र दोन्ही टीमनं नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर कुठलीही तुमची तक्रार स्वीकारली जाणार नाही आहे. आयोजन कमिटीकडनं ज्या ज्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपण याची नोंद घ्या. शेवटचा बॉल अगदी आपण पाहतोय या डावातील शेवटचा चेंडू आहे. समोर आहे फटका आणि यावेळेस हो चेंडू थांबणार नाही. एक टप्पा घेऊन चेंडू मात्र निघून चालाय 4 धाब्यांसाठी. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये धावा फलकावरती बनलेले आहेत 43 आणि विजयासाठी 44 धाब्यांची गरज. धाब्यांची गरज असेल चेंज द गेम वंजारपाडा क्रिकेट संघाला. तरी माझा सांगा एक्सेल वाल्याचा नेमका 12 का नाही म्हणजे आंधीच ती कमी आहात काय सांगायचं आहे. आधार कार्ड सकाळी जर दिला असता तर काय ग्रामपंचायत मधून भेटले असते ना 2-3 स्कीम चालू आहे सध्या कमी तिथे आम्ही. चला पहा योग गडी योग शेलूचा आम्ही वाफ्या घेतलाय काय योग का 2 डेला वाटता 3 किती वाप कबूल केला यांना. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थाने या दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पॅनल्टी आहे परंतु ती पॅनल्टी खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने पहा पहिलं षटक संपलं जाईल त्यावेळेस ती पॅनल्टी ॲड करणार आहोत आणि ती तुम्हाला सांगून ॲड केली जाईल याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ एक्सेल संघ आपण नोंद घ्या की ज्या वेळेस पहिलं षटक संपलं जाईल त्यावेळेस तुम्हाला अलॉसमेंट करून ती पॅनल्टी ॲड केली जाणार आहे. चेंज द गेम वंजारपाडा आपली सलामीची जोडी पाठवा.
पण आपली सलामीची जोडी पाठवा लगेच. जास्त वेळ घेऊ नका. किती दाबतात, किती दाबतात, किती किती देतात पहा. दाबून दाबून एंट्री वसूल केली. अखेर पहा 4 बॉलमधून 1 बॉल चॉईस केला. आमच्या आयोजकांची आबाळ केली. एकाच वेळी 3 आले. कुठले धरून कुठले सोडू तेच कळत नव्हते. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. छोटू आणि मोठू संकेत करण असा वंजारपाडा या नावात तोच सांगतो का तुमच्याकडे. संकेत आणि करण ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये 44 धाब्यांचं लक्ष आणि या 44 धाब्याच्या लक्षाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 सख्खे भाऊ आहेत. आता खऱ्या अर्थाने हे 2 सख्खे भाऊ कशा पद्धतीनं आपल्या डामाला कलाटणी देतील, सुरुवात करतील ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे कौशल गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक जबाबदारी आहे. पहिलं षटक कोपचा कोपची दुमडा दुमडी या. चला प्रत्येक टीमला विनंती आहे ना, आज शेड्यूलमध्ये जे संघ आहेत त्यांना विनंती आहे की शक्यतो आपण लाईव्हच्या माध्यमातून जोडले असाल तर आपण त्यासाठी आपला संघ वेळेतच उपस्थित करा. नाहीतर आयोजन कमिटी कदाचित कमी चेंडू तुम्हाला खेळावे लागतील, कदाचित धावा खर्च करावे लागतील किंवा कमी षटकाचा सामना खेळावा लागू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे. पहिला बॉल देवाला, बाकी आमच्या भावाला. पहिला बॉल वाईट आलेला आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. ज्यावेळेस डाबाला सुरुवात झाली होती एक्सेल संघाची त्यावेळेस खरा तर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु इथे मात्र चेंज द गेम वंजारपाडा बी संघासाठी यावेळेस हो फटका इथे जबरदस्त आहे आणि यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये. पहा यावेळेस जबरदस्त फटका आला. पुढे स्टेशन नेरळ, मागे स्टेशन वांगणी, मधी गाव शेळू आणि इथे चौकार मारलाय पिळू पिळू. यावेळेस हो बेकार याचा भोतला फाडला. ज्याला काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली. भोतरा फाडके 4. दोन चौकार. असा झालाय मठा भाव तो दिसतो बारीक आणि बारीक भाव तो दिसतो मठा. विचार पडला आम्हाला कंचा मठाने कंचा. शेवटी काय वंजारपाडच्या सरपंचाला विचारला हे टाय तो हा का तू ओरिजिनल नाही इकडे डुप्लिकेट वाला. तरी त्याच्याकडून माहिती मिळाली. भाऊ गुडघा कमी टेक हो का. गुडघ्याच्या सालट्या जायच्या सालट्या गारठ्याचा दिसात फरफट निघायचं. गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु जमलं नाही. तिथे जरूर हा टाट बॉल आलेला आहे. निशांत बागडे जो केटीसी लाईव्हचा ऑपरेटर आहे 8 रोजापासून बुकाय का काय झालाय 4 वडापाव खाला. यावेळेस हो फटका जबरदस्त वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्गा षटकार पण चुकेकडे इसाला. नाव आहे संकेत, गाव आहे वंजारपाडा. षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 आणि वरती नंतर अशी अवस्था झाली. पहिल्याच बॉलात काय झालं बॅट्समन काय वंजारपाड्यावाल्या नेमका काय खायला घातलेला सकाळ. बेकार रापून रापून मारितो गडी. पहा जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस हो समोर यावेळेस बहाज
काय रे बोलायला पप्पीजे काय सांगायचं आहे. उला त्याने तोंड मटा केला, तोंडात गेला असा गुटकून. परंतु षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 धावा आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड होतील याची नोंद घ्या. पहा नाही पियुष सर त्या बरोबर आहे. कारण काय माहिती आहे का, रेट आली तर कॉमेंट्री व्हायला पहिले रेट येते, नंतर आयोजकांकडे जाते. त्याच्यामुळे आम्ही आधी तयार राहिलेला बरं आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. मंदार सरांचं वय 18 पेक्षा जास्त वाटतं, पण ते पण मस्त आहेत. गोरे गोरे पान तसे छान आहेत. चला स्पीडअप घ्या, वेळ वाचवा. खऱ्या अर्थाने पहा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती 18 आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा जो सुरू आहे ना, इथे खऱ्या अर्थाने मंदार सर असतील, राजेश भोईर सर असतील, अनेक वेळा मुरबाड तालुक्यामध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय. आज आपल्याच विभागामध्ये खऱ्या अर्थाने निश्चित एक नामांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आज ते जोडलेले आहेत. खऱ्या अर्थाने निश्चित आयोजकांच्या वतीनं त्यांचंही खूप खूप आभार आहेत की आपण राजेश सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल संगमाना पहिलाच बॉल त्यावरती षटकार आलेला आहे. पहा फलंदाजी अफलातून मैदानात सुरू आहे. अफलातून म्हणजे 24 बनलेले आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल या ओव्हरमधील आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओहो यावेळेस बेकार भांडी घशा शॉट. बायको पटून आणली, इंस्टाव पटून घरी आणली, घोड्यावर बसून आणि गडी मेला भांडी घासून. भांडी घशा आणि इथे अगदी आपण यावेळेस जबरदस्त चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती आहे मार्केवाडी आणि ममदापूर दोन्ही टीमचे संघ कर्णधार आपल्याला मिडनिंग मध्ये रिपोर्टिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं. आता जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याला लगेचच नेक्स्ट मॅच खेळायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच टॉस का बॉसमध्ये रिपोर्टिंग करा. गोलंदाज तयार आहे संगम. काय सांगायचं आता मात्र हांडी भांडी खोमली चमली. इथे जरूर डॉट निर्धाव चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला चेंडू मैदानात पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. टॉस इथे संपूर्ण होतोय ममदापूर आणि मार्केवाडी क्रिकेट संघाने टॉस हा जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. बॅटिंगसाठी ममदापूर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. तोपर्यंत मॅचकडे आपण वळूया. पुन्हा एकदा एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 29 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 29 धावा जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग सुरू आहे आणि बरेच वर्षांना गेलसाली पाहून आलेला औंदा वरची आळी निघालाय. ओहो यावेळेस ओहो बेकार वंजार पाड्यावाला खरी वस्तू होय. अगं ही कारतूस होई कारतूस. वाकून वाकून टेकून टेकून रेमटा येतो पहा. म्हणून सांगता ग्राउंडच्या बाहेर हिंडू नका. तिथे दिसेल तुम्हाला इचू आणि बॉलला गडी मारे तो ठेचू ठेचू.
2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळालेली आहे. आता 18 चेंडू आणि 11 धाब्यांची आवश्यकता. 11 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचं नाव गोलंदाज तयार आहे. एक्सेलवाल्यांचा जर इतिहास पाहिल्यानंतर मित्रांनो निश्चित या टीमचं कौतुक कशासाठी केलं जातं. भले प्लेयर 7 घेऊन येतील 5 घेऊन येतील पण ते येतील. मॅच मध्ये काही होईल त्याच्याशी खऱ्या अर्थाने ती गेम आहे पण ते कुठल्या आयोजकांना फसवत नाही. ही त्यांची एक खऱ्या अर्थाने महत्वाची जी कामगिरी आतापर्यंत पाहिलेली आहे. आणि यावेळेस हो फटका जबरदस्त. काय बोलायचं आहे. एक चंगू आणि मंगू खरीच दोघं जण धागा काय जायचंय. राम आणि लखन ये बादचा ठेसून मारितो आणि तो तिकडे खोसून मारितो. सीमारेषेच्या बाहेर षटकार आलेला आहे. मला वाटतं याला कमी खाल दिलेला का काय. तो नका तावून तावून रेमटाईतो फार. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. 6 धाबेनं 39 धाबा बनलेल्या आहेत. यावेळेस घुटना टेकचा वापर केला होता परंतु निश्चित कंचा बॉल धरा आणि एक सिंगल आलेला आहे. आता मला वाटतं फक्त आणि फक्त 4 धाब्याची गरज आहे. 4 धाब्याची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण या सामन्याचा शेवट पुढची मॅच आपण पाहणार आहोत. मार्केवाडी आणि ममदापूर या 2 टीमच्या दरम्यान 4 धाब्याची गरज आहे मित्रांनो. हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा हा 16 फटका हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली. ओहो कंचा वाप गडी आहे का आपला. गडी बारीक इंजन बारीक आवरेज फुल भुजा बारदान काट छाटके 37 ते 38 कमिटीचा प्लेयर आहे ना. गडी बार तब्येत मात्र एकदम भारी आहे. कमटाल चिमकून खिशात भरता येईल. बाऊकशा बाऊक पण जबरदस्त जरूर झेल टिपलेला आहे. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. फलंदाज बाद झालेला आहे. दुबई रिटर्न चला अंदर. यावेळेस पियुष मैदानाच्या आतमध्ये अर्थात त्यांचा आवाज देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. दुबईवरून काही वाईन धरून आलेला ठावा गड्या काय कळला नाही. बरेच दिवस दुबईला गडी होता. चला हरकत नाही या मॅचकडे वळूया. खऱ्या आता निश्चित सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये जो सामना रंगलेला आहे या सामन्यामध्ये आणि यावेळेस फलंदाज बाद. तो सांगतो लागली लागली तर लागली. काय सांगायचं. पाहुणा आला म्हणजे जावई आला पण कुड फाडून पळाला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती गंमतची जम्मत झाली. तिथे फलंदाज बाद झालेला आहे. विकेट. आणि अशा पद्धतीचा मॅच इथं फिनिश झालेला आहे. अभिनंदन टीम चेंज द गेम वंजारपाडा बी आणि हार्ड लक टीम एक्सेल विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.